नमस्कार, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर अगदी झटपट बनवून तयार होणारी आज आपण सुकटाची चटणी बघणार आहोत, जी अगदी तुम्ही आयत्या वेळी बनवू शकता आणि तोंडाची चव वाढवणारा असा हा पदार्थ आहे। तर नक्कीच करून बघा। तर अगदी क्रिस्पी बनवून तयार होते ही चटणी। तर चला तुमचा जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओकडे वळणार आहोत। तर खूप सुंदर आणि झणझणीत अशी बनवून तयार होते। तर इथे मी 1 वाटी इतकं सुकट घेतलेली आहे, जी स्वच्छ करून घेतली। तर बघू शकता ही सुकटमध्ये थोडेसे खडे वगैरे असतात, तर आपल्याला स्वच्छ निवडून घ्यायची असते। त्यानंतर इथे स्वच्छ धुवून घेतली मी 1 ते 2 पाण्यामध्ये आणि निथळून घेतलेली आहे, थोडीशी कोरडी करून घेतली। त्यानंतर कोरडी करून झाल्यावर आपल्याला इथे कढई गरम करून घ्यायची आणि कढईमध्ये ही चटणी घालून घ्यायची आणि छान अशी आपल्याला कोरडी होईपर्यंत छान अशी परतून घ्यायची। तर बघू शकता तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघत आहात मला नक्की कमेंट करून सांगा। तर आता इथे ह्या पद्धतीने आपण 2 ते 5 मिनिटं छान अशी फ्राय करून घेतली। त्यानंतर इथे मी सुकट काढून घेतली एका प्लेटमध्ये आणि इथे आपण फोडणीची तयारी करणार आहोत। तर इथे मी छान असा बारीक कांदा कट करून घेतलेला आहे। कांदा तुम्हाला कांद्याचं प्रमाण जास्त हवं असेल तर तुम्ही जास्त घालू शकता आणि ह्या चटणीमध्ये कांदा तुम्ही जास्त घालणार ना, तितकी चटणी छान बनवून तयार होते। तर बघू शकता आता इथे मी साधारण 2 कांदे इतके छान असे कट करून घेतलेले आहे। बारीक साईजमध्ये कट करायची आपल्याला आणि छान असं परतून घ्यायचं। तर बघू शकता ह्या पद्धतीने। तर मित्रमैत्रिणींनो, तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहत आहात मला नक्की कमेंट करून सांगा। आता इथे छान असा कांदा परतून झाल्यावर आपल्याला ह्याच्यात थोडंसं तेल घालून घ्यायचे। अगदी सुंदर बनून तयार होते ही चटणी। तेल घालून झाल्यानंतर आपल्याला हा कांदा पुन्हा परतून घ्यायचा आहे। कांदा परतून झाल्यावर याच्यात आपण कढीपत्ता घालून घेणार आहोत। आपल्याला कढीपत्तासुद्धा छान असा ह्याच्यात परतून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण 1 मिरची अशी लांब कट करून घेतली। त्यानंतर इथे मी लसूण आणि अद्रकची पेस्ट करून घेतलेली आहे, जी आपल्या चटणीची दुप्पट चव बनवते। तर ह्या पद्धतीने आपण सर्व छान असं मिक्स करून घेणार आहोत आणि आपल्याला हे छान फ्राय झाल्यानंतर काही मसाले ॲड करायचे आहे मित्रमैत्रिणींनो। तर व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता। आणि खूप सुंदर अशी झटपट बनवून तयार होते ही चटणी। त्यानंतर इथे मी थोडंसं हळद पावडर घालून घेतलेली आहे। हळद पावडर घालून झाल्यानंतर इथे आपण लाल तिखट घालून घेणार आहोत। तर लाल तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। त्यानंतर इथे मी अर्धा चमचा इतका गरम मसाला घातलेला आहे आणि त्यानंतर आपण शेवटी मीठ घालून घेणार आहोत। तर मीठसुद्धा तुम्ही चवीनुसार करू शकता कमी जास्त। तर आता पुन्हा हे छान असं आपण मिक्स करून घेणार आहोत ह्या पद्धतीने। तर ह्याच्यात तुम्ही मिरचीचा ठेचा वगैरे सुद्धा बनवून घालू शकता, त्याच्यामुळे सुद्धा छान अशी चव तयार होते। तर आता इथे आपण फक्त सुकटचीच चटणी बनवणार आहोत। आता इथे आपण जो सुकट छान असा फ्राय करून घेतलेला होता, तो आपण ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत आणि ह्याला छान परतून घेणार आहोत। तर बघू शकतो तुम्ही व्हिडिओमध्ये। तर मित्रमैत्रिणींनो, व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला पूर्ण समजेल व्यवस्थित। तर बघू शकता ह्या पद्धतीने आपण छान असं मिक्स करून घेतली आणि अगदी 2 ते 3 मिनिटात बनवून तयार होणारी चटणी आहे ही। तर नक्कीच करून बघा आणि ही चटणी तुम्ही तांदळाच्या भाकरबरोबर तर खूप छान लागते। त्यानंतर चपातीबरोबर, भाकरबरोबर खाऊ शकता। तर ह्या पद्धतीने आपण छान अशी सुकटाची चटणी बनवली आहे।